पंतप्रधान कौशल्य विकास योजनेत तब्बल 9,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। कॅगच्या अहवालाचा हवाला देत स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष उमेश कोराम यांनी हा आरोप केलाय। या योजनेतील 90 लाख लाभार्थ्यांच्या नोंदी या संशयास्पद असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। जे NSDC जी फ्रेमवर्क आहे यामध्ये 6 लोकांची टीम आहे, तुम्ही नेटवर पाहू शकता। त्यामध्ये काही बिझनेसमॅन्स पण आहेत, CIA सारख्या ठिकाणी काम करणारे लोक आहेत। ते सुद्धा म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात जर चोरी होत असेल आणि ती चोरी सुरूच आहे, जर 23, 24 आणि 25चा पुन्हा ऑडिट निघाला तर ती चोरी किती हजार करोडमध्ये निघेल याची काही शाश्वती नाही, कारण की तो पैसा वाळत चाललेला आहे। म्हणजे नुसतं त्यांच्यावर कारवाई करून चालणार नाही, तर यांना अरेस्ट केले पाहिजे, यांच्याकडून वसुली झाली पाहिजे। यांनी जे काही प्लॉट्स खरेदी केले असतील, कोणी घर खरेदी केले असेल, कोणी जमीन, कोणी सोना, तर ह्या इतक्याच रुपयाची वसुली त्यांच्याकडून केली पाहिजे आणि सनदी अधिकाऱ्यांवर सुद्धा चाप बसलं पाहिजे एक मोठा। तर नेमका हा सगळा धक्कादायक प्रकार कशा पद्धतीने घडला होता, हा घोटाळा नेमका काय, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 90 लाख लाभार्थ्यांच्या नोंदी या संशयास्पद आहेत। 94% प्रशिक्षणार्थी बँक खात्याची माहिती उपलब्ध नाही। एकाच बँक खात्यावर हजारो लाभार्थींची नावं, बनावट मोबाईल नंबर आणि खोटे ईमेल ID। 5,000 विद्यार्थ्यांचे पैसे एकाच खात्यावर वळवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे। विद्यार्थ्यांचं कागदोपत्री प्रशिक्षण पूर्ण दाखवण्यात आलंय। तर थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। पराग, आपण बघतोय अत्यंत मोठा असा घोटाळ्याचा आरोप होतोय, काय नेमकं या घोटाळ्यामध्ये आतापर्यंत घडलेलं आहे, काय काय समोर आलेलं आहे, सविस्तर सांगाल? नक्कीच स्नेहिल, ज्या पद्धतीने हा घोटाळा झाल्याचं सांगितलं जात आहे किंवा कॅगचा अहवाल खरं तर याला जोडला जात आहे, त्यामुळे हा घोटाळा नक्कीच मोठा आहे। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा प्रशिक्षणार्थी असो किंवा युवकांना स्वतःच्या पायावर आत्मनिर्भर होता यावं यासाठी या योजना राबवल्या जातात। मात्र सरकारी पातळीवर या योजना कशा पद्धतीनं फोल ठरवण्याचं काम केलं जाते याचं एक उदाहरण म्हणून आपण हे पाहू शकतो। स्किल इंडिया मिशन अंतर्गत खरं तर पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत ही योजना राबवण्यात आली होती। 3 टप्प्यांमध्ये ही योजना राबवण्यात येणार होती आणि 1,32,00,000 विद्यार्थ्यांना या सगळ्याचा लाभ मिळणार होता। मात्र हे होत असताना कशा पद्धतीनं बनावट पद्धतीनं कागदपत्र दाखवण्यात आले, अनेक ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आले, त्या ठिकाणी अनेक राज्यात एकसारखेच फोटो दाखवण्यात आले, अशा पद्धतीचा कॅगचा अहवाल आहे। अनेक जो अहवाल आहे किंवा जो खर्च झालेला निधी आहे त्याचं मॅच होत नाही। अकाउंट नंबरमध्ये बरेचदा जे आहे रँडमली नंबर टाकण्यात आले आहे। खरं तर 8 राज्यांमध्ये कॅगच्या वतीने जेव्हा ह्या सगळ्याची चौकशी करण्यात आली तेव्हा हा सगळा खुलासा झालेला आहे। त्यामुळे यासोबतच एक महत्त्वाची बाब म्हणजे याचे इन्स्पेक्शन करणारे जे अधिकारी होते, ज्यांनी इन्स्पेक्शन केलं आणि हे सगळं व्यवस्थित सुरू असं सांगितलं होतं, त्यांनी एकाच दिवशी 8 राज्यांमध्ये खरं तर 19 ठिकाणी जाऊन हा जो आहे इन्स्पेक्शन केल्याचं सांगितलं होतं। त्यामुळे एकंदर या सगळ्या घोटाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून येत आहे। 9,000 कोटीचा आरोप जो आहे तो केला जात आहे। खरं तर या संपूर्ण घोटाळ्याच्या आरोपानंतर त्याचा तपास होणं देखील तितकंच गरजेचं आहे। धन्यवाद पराग, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले सगळे अपडेट आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। तर आपण बघतोय स्किल इंडियामध्ये 9,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। 90 लाख लाभार्थ्यांच्या नोंदी या संशयास्पद असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। एकाच खात्यावर 5,000 विद्यार्थ्यांचे पैसे वळवल्याचाही आरोप आहे।